नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। विकृत मास्तर प्रमोद सरदार अखेर गजाड। 26 ऑगस्ट पर्यंत पीसीआर। मुलींच्या धाडसांचे कौतुक। मदतीची ठरली 1098 हेल्पलाईन। जिल्हा परिषदेत शिक्षक प्रमोद सरदार याला केले बडतर्फ, इतर दोघे निलंबित। शिक्षण विभागात अनागोंदी असताना शिक्षणाधिकाऱ्यांना वाचवते तरी कोण? राज्यातील सत्तारूढ भाजप व झेडपीचे सत्तारूढ वंचितची काजीखेड प्रकरणात चुप्पी। इतर सर्व राजकीय पक्षांनी आज केले आंदोलन, मनसेचाही सहभाग। 3 कृषी विद्यापीठ एकीकडे, अकोला कृषी विद्यापीठ धावते दुसरीकडेच। आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी पेन्शनर मात्र आक्रमक। विदर्भाच्या 11 जिल्ह्यात भारी पडले अकोल्यातील दोघे। अथर्व तायडे आणि आदित्य ठाकरेंची झाली द्युलीप ट्रॉफीसाठी निवड। आता सविस्तर बातम्या। शिक्षक आपला लैंगिक छळ करत आहे, आपल्याला बॅड टच करत आहे याची माहिती 8वीतील मुलींनी मुख्याध्यापकांना न सांगता थेट 1098 या चाइल्ड हेल्पलाईनवर कॉल करून सांगितले। त्यानंतर महिला बाल कल्याण समितीने दखल घेत मुलींना विश्वासात घेतले। त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणात शिक्षक प्रमोद सरदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली। काजीखेड येथील शाळेत 8वीतील मुलींना अश्लील व्हिडिओ व फोटो दाखवून त्यांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची कुणालाही भणक लागली नाही। तसेच यापैकी कुणाला विश्वासाने सांगावे असा विश्वासही पीडित मुलींना नसल्याने त्यांनी थेट मोबाईलवर कुणाकडे तक्रार करावी म्हणून नंबरचा शोध घेतला। त्यांना बालकांच्या व महिलांच्या तक्रारी 1098 वर करता येते असे कळल्यावर त्यांनी या हेल्पलाईन नंबरवर केली। जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याने हा 6 मुलींचा विनयभंग केला आहे। हा शिक्षक वर्ग 8वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता। हा शिक्षक गेल्या 4 महिन्यापासून शाळेतील शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता। विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता। त्याचप्रमाणे त्याच्याशी अश्लील गप्पाही मारायचा। अखेरास पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले। या माहितीवरून पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली व तत्काळ आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले। तर सायंकाळी पीडित मुलींच्या जबानीवरून पोस्पो याप्रमाणे गुन्हा नोंदवला। महिला पोलीस अधिकारी गीता दामधर पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली। दिनांक 20/8/2024 रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन उरण यांना बाल कल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी 2:30 वाजता सुमारे फोन द्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी 6 मुलीचं विनयभंग केलेलं आहे। अशी माहितीवरून पोस्ट उरण याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काळ शिक्षक याला ताब्यात घेतले। तसेच सायंकाळी पीडित फिर्यादीची जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS सह कलम 8 व 12 पॉक्सो याचे प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर गीता दामधर करत आहेत। बदलापूर येथील नामांकित शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणातील आरोपीला 26 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे। तर जिल्हा परिषदेच्या सीईओने या प्रकरणात शिक्षकाला बडतर्फ करत दोघांचे निलंबन केले आहे। बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रमोद सरदार हा शिक्षक म्हणून कार्यरत होता। प्रमोद गेल्या 4 महिन्यांपासून शाळेतील 8वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता। विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवित असताना वाईट स्पर्श करायचा, तसेच त्यांच्याशी अश्लील गप्पा मारायचा। अखेर मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले।
पालकांनी उरड पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली। या प्रकरणी उरड पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात अकोल्यातील न्यायालयाने प्रमोद सरदार याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे। या संबंधित प्रकरण खूप गंभीर होतं आणि ते संबंधित जे आरोपी आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल झाला काल आणि त्यांची अटक पण झालेला आहे आणि जे संबंधित शाळेमध्ये ते शिक्षक होतं त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे। आता ऑलरेडी बडतर्फ आपण केलेले आहे आणि त्यांच्या मुख्याध्यापकाला आपण सस्पेंड केलेलं आहे। तिथे केंद्र प्रमुख पण सस्पेंड झालेला आहे। या प्रकरणात खूप गंभीर होतं आणि याच्यामध्ये 1098 माध्यमातून आपण स्टिकर लावलेले होते शाळेमध्ये, त्याच्यामुळे ते शिक्षकला माहीत पडलं आणि ते मुलं समोर आले आणि जे लोक तिथे गेले होते त्यांना थोडा कम्फर्टेबल करून त्याच्यानंतर त्यांच्याकडनं माहिती ते संबंधित लोकांनी घेतला। त्याच्यानंतर ते हे जे प्रकार आहे समोर आला। आता ते काल तिथे गेले होते क्योंकि आता काय झालं होतं की तिथे जाऊन ते मुली बोलतच नव्हते, काल पण कोणीच बोललेले नव्हते आणि त्यांना कम्फर्टेबल करून गोपनीय पद्धतीने आपण ते संबंधित जे कमिटी आहे तिथे गेले आणि गोपनीय पद्धतीने कोणालाहीच सांगितले नाही ते स्कूलच्या मॅनेजमेंटला पण, आणि तिथे जाऊन ते मुलांसोबत बसून ते खिचडी खाते वेळी त्यांनी विचारलं आणि स्लोली हे जे प्रकरण होतं दे फेल्ट कम्फर्टेबल। त्याच्यानंतर हे डिस्कशन झालेलं आहे। याच्यामध्ये सहा मुली जे होते त्याच्यावर आता झालेला म्हणून आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेला आहे आणि आम्ही हे तपासणी सुरू केलेले आहे। हे जे पर्टिक्युलर शिक्षक आहे आता 5 वर्षापासून इकडे आहे आणि यापूर्वी ते कुठे होते याचे पण मी कारवाई सुरू केलेली आहे की पूर्वी कुठे होते, अशा प्रकारच्या घटना झाले का पूर्वी, ते पण आपण सुरू केले की थोडा तपासणी करून त्यांच्या पण इन्फॉर्मेशन आपण काढू। राज्यातील सत्तारूढ भाजप व जिल्हा परिषदेतील सत्तारूढ वंचित नेत्यांनी काजीखेड जिल्हा परिषद शाळा प्रकरणात आज आंदोलन केले नाही। या प्रकरणात आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आंदोलन करत या प्रकरणाचा निषेध नोंदविला। अकोल्यातील काजीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या प्रकारामुळे जनमानस चांगलंच संतप्त झालाय। शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार यांनी 8व्या वर्गातील 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आज या घटनेच्या विरोधात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत प्रकरणात आरोपीविरुद्ध सक्त कारवाई करावी अशी मागणी केली। अशा घटनांना आळा बसविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांची काहीच लक्ष नसल्याचा आरोप यावेळी नितीन देशमुख यांनी केला। काजीखेडमध्ये अत्यंत काल एक दुर्घटना घडली, किती व्हायला पाहिजे नव्हते। 8व्या वर्गातले 7व्या वर्गातल्या मुली, त्या मुलींसंग शिक्षक, जो शिक्षक आपला गुरु असते, आई वडिलांनंतर मुलं जर कोणाचे नाव घेत असतील तर शिक्षकाचे घेतात आणि शिक्षक जर असं कृत्य करत असेल तर आई वडिलांनी मुलांना शाळेत कोणाच्या भरोशावर पाठवायचं। दिवसभर आपली मुलं शाळेत असतात आणि दोष शाळेतला शिक्षक जर असं कृत्य करत असेल तर काय करायचं त्या आई वडिलांना। मुलांना आज अशी भीती निर्माण आहे महाराष्ट्रामध्ये की आपल्या मुलींना शाळेत पाठवायचं का नाही, कारण की बाहेर जाण्याचा रात्री बेरात्रीचा तर प्रश्नच निर्माण राहिला नाही, परंतु शाळेत मुलं पाठवा का नाही ही एक भीती आज विद्यार्थ्याच्या आईवडिलांमध्ये झालेली आहे। कारण की जे बादलापूरचं कालची घटना झाली, काजीखेडची घटना झाली, अशी घटना पुन्हा घडली नाही पाहिजे। मी आत्ता काजीखेडला जाऊन आलो, त्या मुलींच्या आईवडिलांशी चर्चासुद्धा केली। म्हणजे मागच्या वर्षी ज्या 8वीतून 9व्या वर्गातल्या मुली गेल्या त्या मुलीसुद्धा सांगायला लागल्या की आमच्यासोबतही कसं कृत्य या शिक्षकाने केलं, म्हणून त्या शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करण्यासाठी आलो आणि त्या शिक्षकाला निलंबन नव्हे बडतर्फ झाले। आमच्या जिल्ह्यातील महिलांना 1,500 रुपयाची गरज नाही तर सुरक्षेची गरज आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी दिली। पालकमंत्र्याचं लक्ष नाही आहे काय जिल्ह्यात? पालकमंत्र्याचंच नाही, गृहमंत्र्याचं बी नाही, मुख्यमंत्र्याचं नाही। काय बोलता तो मुख्यमंत्री की हे राजकारण आहे, एवढे लोक कसे काय रस्त्यावर आले का? आमच्या बहिणीवर अत्याचार झाला, आम्ही रस्त्यावर नाही उतरायचं? मग केव्हा उतरायचं? मुख्यमंत्र्याचं भाषण ऐकायला रस्त्यावर यायचं, मुख्यमंत्र्याचं स्वागत करायला रस्त्यावर यायचं। व आज ह्या महाराष्ट्रामध्ये महिलेवर जर अत्याचार होत असेल तर मी तो म्हणतो बादलापूरला कमी उतरले, लाखो लोक पूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरले पाहिजे। आपली महिला आज सुरक्षित नाही, आम्हाला त्या 1,500ची जरूरत नाही।
आमच्या बहिणीला, आमच्या महिलांना, कोणत्या महिलांनी मागितले यांना 1,500 रुपये? हां, तुम्हाला सत्तेवर खुर्ची बसायसाठी लोकांना आम्हीच देण्याची कृती बंद करा. आम्हाला 1,500 नाही पाहिजे, आमच्या मुलीचं संरक्षण पाहिजे. आज या मी जिल्हाधिकाऱ्यांची हेच चर्चा करू आली की जिल्ह्यातल्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये CCTV कॅमेरे, मग त्या प्रायव्हेट संस्था असू द्या का जिल्हा परिषदच्या असू द्या, तात्काळ बसवण्यात याव्या. विविध राजकीय पक्षांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र महिला नवनिर्माण सेना तसेच इतर पक्षांच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत घडलेल्या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला. या घटनेशी संबंधित जो सरदार नावाचा जो शिक्षक आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. फक्त त्याला अरेस्ट करणं एवढं महत्त्वाचं नाही, त्याला ताबडतोब त्याला निलंबित न करता त्याला त्या पदावरून पदमुक्तच केलं पाहिजे आणि पुन्हा अशा प्रकारची घटना होणार नाही याची दखल शासनानं घेण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला पाहिजे शासनाने त्या करणं गरजेचं आहे. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा होऊन त्याला फाशी देण्यात यावी ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे मागणी आहे. आणि तिथे त्यांच्या व्यतिरिक्त जे कर्मचारी, महिला शिक्षक, पुरुष जे पण आहेत त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष 4 महिन्यापासून का केले आणि त्याच्यावर पण कारवाई करायला पाहिजे. की एकीकडे लाडकी बहीण योजना तुम्ही काढून राहिले आणि महिलेला लाडकी बहीण म्हणून राहिली आणि पण तिची सुरक्षितता काय आहे. इतर 3 कृषी विद्यापीठांनी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना लागू केले. पण अकोल्यात कृषी विद्यापीठाकडून होत असलेल्या दिरंगाई आणि टाळाटाळी थांबविण्यात यावी अशी मागणी विद्यापीठाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज केली आहे. सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 2 लाभांची राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांना महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. तरी अकोल्यात कृषी विद्यापीठाद्वारे टाळाटाळ होत असल्याचा आरोप निवृत्त कर्मचाऱ्यांद्वारे होत आहे. कृषी सहाय्यक आणि तत्सम तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील प्रकरणे विनाविलंब निकालात काढावी, अन्यथा आम्ही सर्व कर्मचारी नाईलाजाने आमच्या न्याय मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत, अशी माहिती निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली आहे. विद्यापीठातील कृषी सहाय्यक आणि तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना 2 लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात सेवानिवृत्त कर्मचारी मागील 6-7 महिन्यांपासून छाननी समितीचे अध्यक्ष, उपकुलसचिव, कुलगुरू, संशोधन संचालक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने देत आहोत. परंतु त्यांच्या निवेदनांना केराच्या टोपलीत टाकून कोणतीही ठोस कार्यवाही विद्यापीठ प्रशासन करताना दिसत नाही. 3ही कृषी विद्यापीठांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू केली, परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ याकडे का टाळाटाळ करीत आहे असा आरोप निवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे. म्हणजे एकंदरीत या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये एक प्रकारचा गोंधळ आहे. उपकुलसचिव कुलसचिवाचं नाव सांगते, कुलसचिव उपकुलसचिवाचं नाव सांगते आणि अशा प्रकारे एकंदरीत आज 10 महिने होत आहे आणि ते टाळाटाळ करत आहे. मागच्या महिन्यामध्ये आम्ही कुलसचिवांना भेटलो आणि 23 तारीख आणि कुलसचिव सांगतात की स्क्रुटिनी कमिटीच्या चेअरमननं आम्हाला पत्र लिहिलं की कोणती वेतन श्रेणी द्यावी. मग आता त्यांनी 6 महिने घेतलं तर आम्हाला तुम्ही 3-4 महिने द्या. अशा प्रकारची ते आम्हाला टोलवाटोलवी करून आजपर्यंत ते आम्हाला या लाभापासून ते वंचित ठेवत आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्याच काही लोकांनी 3ही कृषी विद्यापीठांना सांगितलं की बा ते चुकीचं करत आहेत. त्यांनी ती चुकीची वेतन श्रेणी दिली आणि मग त्यांनी चुकीची दिली तर मग तुम्ही तर बरोबर करा. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे ही काळाची गरज असून आगामी गणेशोत्सव, कावड व ईद उत्सवात सर्व स्तरातील समाज घटकांनी सहभागी होत पर्यावरणपूरक उपक्रम राबवावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. गणेशोत्सव विविध मंडळ व ईद मिलाद जुलूस प्रतिनिधी बैठक नियोजन भवनात झाली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्ते, पथदिवे दुरुस्ती, वीज पुरवठ्यात सुधारणा आदी बाबी प्राधान्याने पूर्ण केल्या जातील. आवश्यक परवानग्यांसाठी 1 खिडकी 28 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असून गणेश मंडळांच्या परवानगीकरिता सुटसुटीत अर्ज तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची, पथदिव्यांची दुरुस्ती महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येईल। महावितरणकडून गणेशोत्सव कालावधीत कुठेही भारनियमन होणार नाही याची दक्षता घ्यावी। विसर्जन मार्गावर अडथळा करणाऱ्या वीज तारा सुरक्षित उंचीवर न्याव्यात। मंडळांच्या मागण्यांनुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात यावी। तसेच आगामी सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे। महानगरपालिकेतर्फे घरगुती गणेश विसर्जनासाठी 4 ठिकाणी गणेश घाटांची निर्मिती करण्यात आली असून सार्वजनिक गणेश मंडळांनी प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची संख्या मोठी आहे। अनधिकृत नारायण स्कूलवर कारवाई टाळाटाळ आणि आज जिल्हा परिषदेच्या काझीखेड शाळेतील लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आला। अशी घटना नारायणा या अनधिकृत शाळेत घडली तर त्याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न विचारला जात आहे। जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे दुर्लक्ष असून जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई तर सोडा, जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे वाढते प्रमाण त्याचबरोबर शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची गरज आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई न करता त्यांना सुरू ठेवण्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा खुलेआम आशीर्वाद आहे। या अनधिकृत शाळांमध्ये काही अप्रिय घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे। शिक्षणाधिकारी यांची देखील सखोल चौकशी होण्याची गरज असून जिल्हा परिषद सीईओ, जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याने शाळांचे गैरप्रकार त्याचबरोबर शाळांमध्ये गैरप्रकार वाढल्याची तक्रार पालकांनी केली आहे। एक नाही 6 मुलींचे लैंगिक शोषण जिल्हा परिषदेच्या शाळेत होत असताना सत्तारूढ वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी करतात तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे। जिल्हा परिषदेत सत्तेत असलेली वंचित शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारास जबाबदार असल्याची टीका पालकांनी केली आहे। जिल्हा परिषदेच्या काझीखेड येथील शाळेत 8वीतील मुलींना अश्लील व्हिडिओ व फोटो दाखवून त्यांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची शाळेत कुणालाही भनक लागली नाही। तशी ती जिल्हा परिषदेतील सत्तारूढ वंचित बहुजन आघाडीला देखील लागली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। जिल्हा परिषदेत सत्तारूढ वंचितचे नेते फक्त मलाई लाटण्यात व्यस्त असल्याची टीका होत असून सत्तारूढ वंचितच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे। सत्तारूढ वंचित बहुजन आघाडीचे दुर्लक्ष आणि शिक्षण सभापती यांच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेतील चिमुकल्यांवर हा प्रसंग ओढावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। या दुर्लक्षाची दखल वंचित नेते प्रकाश आंबेडकर घेतील का अशी विचारणा आता होत आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी येथील संजीवन समाधीस्थ श्री संत नागास्वामी महाराजांची 227 वर्षांपेक्षा रूढी परंपरेने चालत आलेली यात्रा यावर्षी सुद्धा हर्षोल्लासात पार पडली। युवकांनी श्रींचा भव्य रथ गावातील प्रमुख मार्गाने दोरखंडाच्या सहाय्याने ओढून नागास्वामी महाराजांचे जयघोषाने संपूर्ण नगरी गुलालाच्या उधळणमध्ये न्हावून निघाली होती। परंपरेनुसार फुलांनी सजविलेल्या भव्य रथामध्ये महाराजांच्या पादुका ठेवून ढोलाची भजनी मंडळी व इतर पारंपरिक भजनी मंडळांचे सहभागात संपूर्ण गावातून रथाची मिरवणूक काढण्यात आली। तरुणांनी दोरखंडाच्या सहाय्याने हा भव्य रथ ओढला। दुपारच्या सुमारास रथ आणि मंदिरातील देवदेवतांना नैवेद्य दाखवल्यानंतर भव्य महाप्रसादास प्रारंभ झाला। मिरवणुकीत यावर्षी बरेच भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला होता। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी येथील संजीवन समाधीस्थ श्री संत नागास्वामी महाराजांची 227 वर्षांपेक्षा रूढी परंपरेने चालत असलेली यात्रा यावर्षी सुद्धा हर्षोल्लासात पार पडली। युवकांनी श्रींचा भव्य रथ गावातील प्रमुख मार्गाने दोरखंडाच्या सहाय्याने ओढून नागास्वामी महाराजांचे जयघोषाने संपूर्ण नगरी गुलालाच्या उधळणमध्ये न्हावून निघाली होती। या रथयात्रेची आणि या ठिकाणी महाप्रसादाची परंपरा जवळपास 225 वर्षापासून चालू आहे। यामध्ये गावातील आणि परिसरातील सर्व भक्त या ठिकाणी येतात, महाप्रसादाला सहकार्य करतात आणि सर्वांच्या सहकार्यानं
हा कार्यक्रम पार पाडते। भव्य दिव्य सोहळा आम्ही पार पाडतो। याकरिता गावातील सर्व नागरिक आणि या सर्व परिसरातील लोकांचे आणि महिला मंडळाचे आमच्या या भंडारा करिता सहकार्य लाभते। मंदिराचा बराच आम्ही प्रगती केलेली आहे। पप्पानं जे मंदिराची तरक्की केली तशीच मी पुढेही अशी तरक्की करील। ऑटो चालकाच्या चुकीमुळे ऑटोतून उडी मारलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या हातावरून ऑटो गेल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या वृद्धास एका युवकाने दवाखान्यात नेऊन उपचार करीत त्यास सुरक्षित घरी नेऊन सोडले। या युवकाच्या मदतीस घेऊन त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे। हरिहरपेठमध्ये जाण्यासाठी एक वृद्ध व्यक्ती, एक महिला आणि लहान मुलांसोबत ऑटोमध्ये बसले असता ऑटो चालकाने ऑटो हरिहरपेठकडे न नेता वेगळ्या दिशेने वळविल्याने या वृद्धाने ऑटो हरिहरपेठकडे नेण्यास सांगितले, परंतु दारू पिलेल्या या ऑटो चालकाने वृद्धाकडे दुर्लक्ष करीत ऑटो पुढे नेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे घाबरून या वृद्धाने अचानक ऑटोतून उडी मारली। त्यामुळे या वृद्धाच्या हातावरून तोच ऑटो गेल्याने वृद्ध गंभीररित्या जखमी झाला। त्यानंतर ऑटो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला। ही घटना सोमवारी संध्याकाळी खोलेश्वर परिसरातील रामदास बागडे चौकानजीक घडली। त्याच्या हाताला झालेल्या जखमेतून चांगलेच रक्त वाहत होते। वेदनेने कळवळत असलेल्या या वृद्धास या रस्त्याने येणाऱ्या अदनान नामक युवकाने माणुसकीच्या नात्याने आपल्या वाहनावर बसवून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले। तसेच त्यांना घरी सुरक्षित सोडून सुद्धा दिले। वृद्धाचे नाव रामदास नागोजी असून ते हरिहर पेठेतील रहिवासी आहेत। या वृद्धास घरी सुखरूप पोहोचल्यामुळे वृद्धाच्या परिवाराने तसेच परिवारातील नागरिकांनी अदनान शेख यांचे आभार व्यक्त केले। विशेष बाब ही की अदनान शेख हे RRC परिवाराचे सदस्य आहेत। तसेच सुमेर खान आणि शेख अनवेस यांनी या व्यक्तीच्या मदतीला धावून आले। आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे 5 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या दुलीप चषक स्पर्धेकरिता भारत डी संघात अकोला क्रिकेट क्लब तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचा सलामीचा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे आणि शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे यांची निवड झाली आहे। दुलीप चषक स्पर्धेकरिता भारत डी संघात अकोला क्रिकेट क्लब तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचा सलामीचा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे व शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे यांची निवड झाली आहे। अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज असून यापूर्वी त्याने विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच 19 व 23 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे। रणजी ट्रॉफी व भारतात सर्वात प्रतिष्ठित असणारी इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले असून अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा 19 वर्षीय स्पर्धेत अजिंक्य राहिलाय। यावर्षी IPL स्पर्धेत अथर्वने पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले। इराणी ट्रॉफी व रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो खेळला आहे। दोन्ही खेळाडूंनी यावर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले असून विदर्भ संघाने यावेळी मुंबई संघासोबत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चांगलीच झुंज दिली होती। या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। विकृत मास्तर प्रमोद सरदार अखेर गजाड। 26 ऑगस्ट पर्यंत PCR। मुलींच्या धाडसांचे कौतुक। मदतीची ठरली 1098 हेल्पलाईन। जिल्हा परिषदेत शिक्षक प्रमोद सरदार याला केले बडतर्फ, इतर दोघे निलंबित। शिक्षण विभागात अनागोंदी असताना शिक्षणाधिकाऱ्यांना वाचवते तरी कोण? राज्यातील सत्तारूढ भाजप व झेडपीचे सत्तारूढ वंचितची काजीखेड प्रकरणात चुप्पी। इतर सर्व राजकीय पक्षांनी आज केले आंदोलन, मनसेचाही सहभाग। 3 कृषी विद्यापीठ एकीकडे, अकोला कृषी विद्यापीठ धावते दुसरीकडेच। आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी पेन्शनर मात्र आक्रमक। विदर्भाच्या 11 जिल्ह्यात भारी पडले अकोल्यातील दोघे। अथर्व तायडे आणि आदित्य ठाकरेंची झाली दुलीप ट्रॉफीसाठी निवड। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।